काँग्रेसने ट्विट केलं होतं ज्यामध्ये गुंगी बुडी असा उल्लेख करण्यात आला होता उपमुख्यमंत्री महोदयांचा आणि त्यानंतर ते ट्विट रद्द देखील टाकण्यात आलंय. तुम्ही काही उपमुख्यमंत्र्यांसोबत संपर्क केला होता का? काय नाही. त्यामध्ये एक वाक्यात उपयोग वापरला गेला. आमच्या कम्युनिकेशन विभागाने जो राष्ट्रीय राजकारणामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींनी माफ करा राम मनोहर लोहिया यांनी जो इंदिरा गांधींवर जो आरोप केला होता त्या आरोपामध्ये जे शब्द वापरले गेले होते ते इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आणि त्याचा दाखला देत असताना बीडच्या प्रकरणाच्या अनुषंगानं आमच्या कम्युनिकेशन विभागाने ट्विट केलं होतं. ते प्रासंगिक होतं आणि राजकीय त्यामध्ये एक टिप्पणी ही काँग्रेस पक्षाच्या आमच्या विभागाच्या माध्यमातून कुठेतरी झाली होती. त्यामध्ये वावगं मानून घेण्यासारखं काही नव्हतं. त्यांना जर तो आरोप जो आहे तो आरोप खोटा ठरवायचा असेल तर आमचा निषेध करून होणार नाही. इंदिरा गांधींना गुंगीगुड्या म्हटलं गेलं, मात्र त्यांनी स्वतःची ओळख आणि स्वतःच्या कामाच्या माध्यमातून आयर लेडी अशी ओळख निर्माण केली, त्यांना दुर्गा अशी ओळख निर्माण केली. तशाच पद्धतीनं उपमुख्यमंत्री महोदयाने देखील स्वतःची ओळख तशा पद्धतीने निर्माण करावी ही करता त्यांना शुभेच्छा आहेत. हा त्यांच्यासाठी असणारा हा अनुरोध आहे. मात्र लक्ष विचलित करण्याकरता धचामा करण्याच्या अनुषंगानं जे काही चाललंय ते योग्य नाही आणि डायव्हर्शन करणे हा त्याचा मूळ हेतू आहे. रस्त्यावरचे गड्डे, बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारची एकामागे एक अनियमिततेची प्रकरणं समोर येत आहेत. संसदेमध्ये संसदेत, लोकसभेत, राज्यसभेत गृहमंत्री गायब आहेत, पंतप्रधान गायब आहेत. या सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याकरता कुठेतरी हा विरोधकांनी केलेला कांगावा आहे. इथपर या घटनेमध्ये जो एक कम्युनिकेशन गॅप राहिला त्या अनुषंगानं आम्ही खेद हा यापूर्वीच व्यक्त केला आहे. आणि बारामतीच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षाने एक परंपरेच्या, सुसभ्यतेच्या, संस्कृतीच्या अनुषंगाने आणि स्त्री दाक्षिण्याच्या अनुषंगानं आम्ही आमचा उमेदवारी मागे घेतला होता. त्याची स्मरण या निमित्ताने करून देतो. यावेळेस आमचा जो चर्चा संवाद हा उपमुख्यमंत्री महोदयांशी झाला होता तसाच या संदर्भामध्ये करण्याचा आमचा कुठेतरी प्रयत्न होता. मात्र इथपर स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे आणि सदरचं जे ट्विट आहे एका राजकीय घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेली टिप्पणी आहे. त्याचा विपर्यास करण्याची काही आवश्यकता नाही. त्या संदर्भात आपण खेद व्यक्त करण्यासाठी सुनीता पवार यांची भेट घेणार आहात किंवा संपर्क करणार आहात? मी प्रत्यक्ष ज्या दिवशी हा ट्विट आला तो ट्विट येत असताना सांगितलं की जे आरोप जे आहेत त्यांनी बोलावं, त्यांनी अजितदादांच्या विमान अपघात का घातपात याचा चौकशी करावी, अर्थ खातं त्यांच्याकडून काय केलं ते सांगावं. आणि जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चुप्पी साधलेल्या असण्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या विभागाने हे ट्विट केलं. यामध्ये कुठेही स्त्री असण्याच्या अनुषंगानं किंवा अपशब्द तर निश्चित त्यामध्ये नव्हता. कुठल्याही प्रकारची शिवीगाळी आमच्या त्या कम्युनिकेशन विभागाने केलेली नाही आणि याचं खेळीमेळीत एक स्पोर्ट्समन स्पिरिटने उत्तर द्यावं. इथपर जो गैरसमज जर झाला असेल तर त्या संदर्भामध्ये खेद हा व्यक्त केलेला आहे आणि या भावना ज्या आहेत आम्ही ट्विटच्या माध्यमातून जाहीर स्वरूपातही व्यक्त केलेल्या आहेत. मात्र आमच्या जो खेद आहे तो सभ्यतेच्या अनुषंगाने, मात्र जे प्रश्न उपस्थित आहे आपल्या चुप्पीच्या अनुषंगानं त्याचं उत्तर काही महाराष्ट्राला मिळालेलं नाही.